inhabitants Let's explore. together. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते गजबजलेलं शहर, उंच इमारती, सतत धावणारी माणसं आणि न थांबणारी गर्दी. पण या सगळ्या गोंधळातही काही ठिकाणं अशी आहेत जिथं गेलं की थोडा वेळ शहराचा आवाज मागे पडतो आणि निसर्गाची शांतता अनुभवायला मिळते. आज आपण अशाच एका ठिकाणी आलो आहोत. आपण आलो आहोत भायखळ्यातील प्रसिद्ध राणीच्या बागेत. ही बाग म्हणजेच वीर माता जिजाबाई उद्यान तब्बल 63 एकर जमिनीवर पसरलेलं आहे. इथे एक ऑटोमॅटिक तिकीट मशीन आहे जिथून आपण स्वतः तिकीट घेऊ शकतो. मोठ्यांसाठी 50 आणि लहानांसाठी 25 अशी तिकिटाची किंमत आहे. इथे संपूर्ण परिसराचा नकाशा लावलेला दिसतो. यामुळे इथला सगळा भाग समजायला खूप सोपा होतो. आता आपण आलो आहोत पक्ष्यांचे नंदनवन या भागात. नावाप्रमाणेच इथे वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर पक्षी पाहायला मिळतात. आजूबाजूला हिरवळ, झाडे आणि पक्ष्यांचे गोड आवाज यामुळे वातावरण खूप शांत आणि सुंदर वाटते. इथे आल्यावर आपल्याला निसर्गाच्या अगदी जवळ आल्यासारखे वाटते. शहराच्या गोंगाटापासून थोडा वेळ दूर राहून पक्ष्यांचे निरीक्षण करण्याचा आणि त्यांच्या हालचाली पाहण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा भाग खूप आवडतो. इथे पक्ष्यांसाठी मोठ्या जाळीच्या घरांसारख्या जागा तयार केलेल्या आहेत, ज्यामध्ये त्यांना उडण्यासाठी आणि फिरण्यासाठी पुरेशी जागा मिळते. त्यांच्या खाण्यापिण्याची आणि आरोग्याचीही चांगली काळजी घेतली जाते. आत्ता आपण चाललो आहोत राणीच्या बागेतील मगर पाहायला. मगर हा प्राणी शांत पण तितकाच धोकादायक असतो. मगर पाहण्यासाठी तयार केलेला हा एरिया साधारणतः बॅस्टियन थीम सारखा भासतो. इथे उभं राहून पाण्याखालील ह्या मगरी पाहून एक थरारक अनुभव येतो. आता आपण आलो खूप शांत, संयमी आणि हळूहळू चालणारा प्राणी म्हणजेच कासव पाहायला. कासवांची खासियत म्हणजे ते खूप दीर्घायुष्य असतात. काही कासवे तर अनेक दशके जगतात. त्यामुळे ते पृथ्वीवरील सर्वात जास्त आयुष्य असणाऱ्या प्राण्यांपैकी एक मानले जातात. या पोस्टरमध्ये टर्टल आणि टॉर्टॉइज यांच्यामधील फरक खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. मुंबईसारख्या बिझियर शहरामध्ये आपण माणसं किती धकाधकीचं आयुष्य जगतो, परंतु हे कासव पाहणं किती शांतपणे आपलं अन्न खात आहेत. जणू काही त्यांना कसलीच घाई नाही. आता आपण जाणार आहोत हिप्पोपोटॅमस पाहायला. तो बघा, दिसला काय? वाव, किती मोठा आहे. हिप्पोपोटॅमस हा बहुतेक वेळ पाण्यातच घालवतो. दिवसभर तो तलावात किंवा पाण्यात बसलेला दिसतो, कारण पाणी त्याच्या शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. आत्ता आपण आलो आहोत माकडांच्या विभागात. माकड हा खूप हुशार आणि सोशल ॲनिमल आहे. आता आपण चाललो पेंग्विन पाहायला. चला. हा इथला सर्वात आकर्षक आणि लोकांना खूप आवडणारा भाग आहे. पेंग्विन हे खूप गोंडस आणि वेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. ते पक्षी असले तरी इतर पक्ष्यांसारखे उडू शकत नाही, पण पाण्यात पोहण्यामध्ये ते खूपच कुशल असतात. पेंग्विन पाहून झाल्यानंतर आम्ही इथल्या कॅफेटेरियामध्ये आलो होतो. इथे खाण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. येथील हरणांच्या विभागात आपण सारंग,
कुरंग आणि सांबर अशा प्रकारचे वेगवेगळे हरिण आपण पाहू शकतो. सारंग हा हरिण खूपच सडपातळ आणि देखणे दिसतात. त्यांच्या हालचालीमध्ये एक वेगळीच नजाकत असते. आता आपण निघालोय अस्वल पाहायला. स्लॉथ बेअरला झाडांवर चढायला खूप चांगलं जमतं आणि कधी कधी ते उंच फांद्यांवर जाऊन अशाच प्रकारे आराम करताना दिसतात. सध्या तो ज्या पद्धतीने झोपलाय ते पाहून खूप मजेशीर वाटतं. जणू काही तो एखाद्या बेडवरच झोपलाय. आत्ता आपण आलो आहोत बिबट्या पाहायला, जो मागच्या काही दिवसामध्ये खूप व्हायरल प्राणी होता. बिबट्या हा खूपच चपळ, वेगवान आणि ताकदवान प्राणी आहे. त्याच्या अंगावरील सुंदर काली टिपके त्याला खूप आकर्षक बनवतात. आता आपण आलो आहोत आपला राष्ट्रीय प्राणी पाहायला, म्हणजेच वाघाला बघायला. पण हे काय, वाघ तर झोपलाय. सुरुवातीला वाघाला झोपलेले बघून आम्ही तर खूप निराश झालो. पण थोडा वेळ थांबल्यानंतर अचानक वाघ उठला आणि मग त्याने आपला खरा रुबाब दाखवायला सुरुवात केली. तो हळूहळू चालत होता, पण त्याच्या प्रत्येक पावलात एक वेगळीच दिमागदार चाल आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. आम्ही सगळे तर खूप जास्त एक्सायटेड होतो. त्याचा तो राजेशाही अंदाज, ती तीक्ष्ण नजर, सगळंच खूप प्रभावी वाटत होतं. आणि अचानक तो सरळ त्याच्या एन्क्लोजरमधल्या लहान पाण्याच्या तलावाकडे वळला आणि क्षणातच पाण्यात उतरला. सगळ्यांसाठी हा एकदम सरप्राईज मोमेंट होता. पाण्यात गेल्यानंतर त्याने अगदी आरामात पोहताना आपले स्विमिंग स्किल्स दाखवायला सुरुवात केली. त्याचा हा प्लेफुल आणि कॉन्फिडंट अंदाज पाहून असं वाटत होतं की तो पाण्यात खूप जास्त एन्जॉय करतोय. आपण वाघोबा तर पाहिला, पण जंगलाचा राजा सिंह लवकरच येत आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय राणीच्या बागेत येऊन? खूपच छान. सगळं काही बघितलं पण आम्हाला राणीच दिसली नाही. सर्व काही पाहिलं, पण राणी कुठे दिसली नाही. म्हणून आम्ही आता निघालो आहोत राणीच्या शोधात. आता इथे निवांत बसून राणीला कुठे शोधायचं याचा विचार करूयात. खूप विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, राणी तर माझ्या साईडलाच बसलेली आहे. राणीची बाग फिरून झाल्यानंतर आम्ही पुढे भाऊ दाजी लाड संग्रहालयात गेलो. निसर्ग आणि प्राण्यांच्या जगातून आता आम्ही इतिहास आणि संस्कृतीच्या जगात प्रवेश करत होतो. हे डॉक्टर भाऊ दाजी लाड मुंबई सिटी म्युझियम खूप सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. इथे मुंबईच्या जुन्या काळातील वस्तू, शिल्पकला, मॉडेल्स आणि अनेक ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळतात. संग्रहालयाच्या आतलं वातावरण खूप शांत आणि आकर्षक आहे. प्रत्येक गोष्ट खूप नीट जपून ठेवलेली आहे. त्यामुळे इथे फिरताना खूप काही नवीन शिकायला मिळतं. राणीच्या बागेतील निसर्गाचा अनुभव घेतल्यानंतर इथे येऊन इतिहासाची एक वेगळीच बाजू पाहायला मिळाली. त्यामुळे हा पूर्ण अनुभव आणखी खास झाला. भाऊ दाजी लाड म्युझियम पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो मिठाची मक्तेदारी ह्या आर्ट गॅलरीमध्ये, जिथे मीठ कसं निर्माण केलं जातं याची उत्कृष्ट माहिती देण्यात येते. राणीच्या बागेतील आमचा हा अनुभव खूपच मजेशीर व आनंददायी होता. इथे आपल्याला निसर्ग, प्राणी तसेच इतिहास अनुभवायला मिळतो. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.